हे आमचं भवानीपेठचा राजा हे सांस्कृतिक मंडळ आहे. आमची परंपरा 24 वर्षापासून चालू आहे. हे 24वे आमचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी आम्ही 25व्या वर्षामध्ये म्हणजे रौप्य महोत्सवी आमचा पुढच्या वर्षी वर्ष राहणार आहे. आमची वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मंडळामधले जेवढे सगळे पोरं आहे हे सगळे हे मंडळी जे बांधलेलं आहे हे आम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला देत नाही, काही नाही. हे सगळे स्वकर्त्यांनी आणि स्वतःनी हाताने बांधलेले मंडळ आहे. मुलं 33 फुटापर्यंत स्वतः चढून रात्री 3-3 वाजेपर्यंत मंडळ चढवलेलं आहे. त्यानंतर सकाळी जॉबला जातील. याप्रमाणे सर्व कारभार आमचा चालतो. आणि आमच्या मूर्तीची वैशिष्ट्य असं आहे की बऱ्हाणपूरचे वैद्य अँड सन्स आणि आमच्या इथले भैया ठाकूर आणि निवृत्ती पाटील यांनी मिळून ही मूर्ती घडवलेली आहे. सोनू वैद्य. तर मूर्ती तुम्ही बघू शकता. भुसावळमध्ये सगळीकडून आमची तारीफ होते की मूर्तीची फिनिशिंग आणि हे या मुंबईप्रमाणे आम्ही केलेली आहे. आणि मूर्तीच्या उंचीचा विषय केला तर दरवर्षीप्रमाणे एक ज्या उंची पाहिजे त्या हिशोबाने आमची उंची असते. आणि मूर्तीवरती डायमंडवर वगैरे तुम्ही बघू शकता. याप्रमाणे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम 10 दिवस आम्ही चालू ठेवतो. आमच्या मंडळामध्ये विविध आम्ही काही आरोग्य शिबिर आहे तेही करत राहतो. रक्तदानी करत असतो याप्रमाणे. आणि व्यसनमुक्त असा आमचा मंडळाचा निर्णय आहे. मुख्य विषय आहे की ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस मूर्तीचं विसर्जन कसं केलं जातं? मूर्तीच्या विसर्जनामध्ये आमची पारंपरिक मिरवणूक निघते आपल्या मुख्य मार्गावरून. त्याच्यानंतर आम्ही गारखेडा डॅमला आम्ही विसर्जन करतो. विसर्जनासाठी आम्ही मागच्या वर्षीपासून क्रेनची सुविधा केलेली आहे. आम्ही आमच्या मंडळासाठी क्रेनच्या मार्फत आम्ही मूर्तीचं विसर्जन करतो. त्याच्यामुळे मूर्ती कुठे खंड होत नाही आणि मूर्तीची विटंबना होत नाही.